एन-ए फ्लॅट म्हणजे काय? लोक फक्त नाव ऐकतात, रोज नाव ऐकतात. एन-ए फ्लॉट, एन-ए फ्लॉट, एन-ए फ्लॉट. पण एन-ए फ्लॉट म्हणजे काय? नॉन ॲग्रीकल्चरल फ्लॉट. तिथं काय असतं माहिती आहे का? तिथं आपण कोणत्याही पद्धतीची बिल्डिंग बांधू शकतो. रेसिडेन्शियल, कमर्शियल, शॉप्स असो. आपण तिथं काहीही बांधू शकतो. कारण की तिथं लीगल पद्धतीनं परमिशन असतात. गव्हर्नमेंटच परमिशन देते. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जे आपली शेती जमीन असती त्याला कन्व्हर्ट करावं लागतं आपल्याला एन-ए फ्लॅटला. एन-ए फ्लॅटच कन्व्हर्ट करावं लागेल कारण की तेव्हाच आपल्याला बिल्डिंग बांधता येईल. कारण की गव्हर्नमेंटचे रूल असे आहेत की तुम्ही फक्त शेतीच्या जमिनीवरती फक्त फार्म हाऊस बांधू शकता. म्हणून तिथं आपल्याला रेसिडेन्शियल न बांधता, कमर्शियल बांधता येत नाही, काहीच बांधता येत नाही तिथं. म्हणून पहिल्या सुरू आपल्याला त्याला एन-एमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. पण एन-एमध्ये कन्व्हर्ट करायच्या वेळेला तसा खर्च पण लागतो. बघा, एकरी जर खर्च लागतो तुम्हाला तिथं लेआउट पाडावं लागेल. तुम्हाला लेआउट पाडण्यासाठी एकरी खर्च येतो. रोड वगैरे बांधण्यासाठी, ड्रेनेज सिस्टम फक्त रोड बांधण्यासाठी तिथं खर्च येतो ₹15,00,000 येतो एकरी. फक्त तिथं कोणता WBM रोड बांधायसाठी ₹15,00,000 येतो. जर तुम्हाला बिटुमेन जर रोड बांधायचा असेल, जसे की डांबरीकरणचा रोड, तर तिथे एकरी खर्च येतो ₹20,00,000. पण तुम्हाला एकदम स्टँडर्ड पद्धतीचा रोड पाहिजे, जसं की काँक्रिटीकरणचा, तिथं ₹25,00,000 खर्च येतो पर एकरी. म्हणून आपल्या एन-ए फ्लॉटचे डबल, ट्रिपल पद्धतीने आपले एन-ए फ्लॉटची किमती वाढतात. कारण की त्याच्यामागचा हाच कारण असतो. कधी पण तुम्ही एन-ए फ्लॉट घेतायचा नक्की खात्री करा, की तो फ्लॉट एन-ए आहे का नाही. एन-ए असेल तर बेस्ट आहे फ्युचरमध्ये. नाही तो एन-ए तर मग गव्हर्नमेंटचे रूल कधी पण येऊ शकतात आणि काही पण होऊ शकतं. म्हणून एन-ए फ्लॉट आहे का नाही हे कसं बघायचं सातबाऱ्यावरून? जर हे माहीत नाही तर मला आम्हाला कमेंट करा. मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल.